प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी आणि ड्रोन मोजणीसाठी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माहुली, भाग्यनगर परिसरात पोलीस प्रशासनाने मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या हुकुमशाही कारवाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान खानापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही तीव्र विरोध कायम राहिलाय। शासनाच्या सर्वेक्षण पद्धतीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे। जनरल डायरच्या अवलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत। सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ नाईकवडी आणि क्रांती अग्रणी जी.डी. लाड यांच्या संघर्षाची परंपरा या मातीत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा इतिहास लक्षात ठेवावा असा इशारा शेट्टी यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसील कार्यालयावर आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। खासदार राजू शेट्टी ही या मोर्चामध्ये उपस्थित होते। विटा तहसील कार्यालयामध्ये जात मोर्चेकरांनी ठिय्या मांडला। पहाटे 2 वाजता सर्वेक्षण का करताय असा राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना सवाल केलाय। यानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोनपे यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारलं। जनरल डायरच्या या अवलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्यात। पोलिसांनी कितीही जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न शेतकरी हाणून पाडू लागलेत। सांगली जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे। क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. लाड यांचा संघर्ष या मातीत आहे। हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावं असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय की जोपर्यंत सरकारनं काही निर्णय घेतला तरी आमच्या शेतामध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला पाऊल ठेवून देणार नाही। एक तर संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत। आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा निश्चितच आम्हाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून आम्ही कुणाला येऊन देणार नाही। आणि रात्री अपरात्री दहशत माजवण्यासाठी हे खाकी गुंड जर का आमच्या वाड्या वस्तीवर यायला लागले तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन त्यांचाही बंदोबस्त करू असा इशारा आम्ही दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आपण अडवणार सांगितलं, त्यांना सांगितलं की तुम्ही अशी सातत्यानं जर आगळी करायला लागला तर मी असं ऐकलंय की सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार आहेत। त्यावेळी आम्हाला मग मुख्यमंत्र्यांना भर सभेत घुसून जाब विचारावा लागेल असा इशारा दिलेला आहे। गट लॉक केल्याचं शेतकरी तक्रार करतायत। ज्या मार्गावर शेतकऱ्यांनी गट लॉक केल्याचे तक्रारी केल्या त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं, कारण ते उत्तर सांगू शकत नाहीत गट लॉक केलेला म्हणून, कारण अधिसूचना निघाल्याशिवाय गट लॉक करता येत नाही। परंतु बेकायदेशीररित्या गट लॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत ते। त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना मी तातडीने एक पत्र लिहितो आणि कुठलाही गट आम्ही लॉक केलेला नाही असं कळवतो। त्या पत्राची कॉपी घेऊन संबंधित सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाऊन आम्ही जाब विचारू। जर शासनानं गट लॉक केलं नाही तर तुम्हाला कर्ज नाकारायचा अधिकार कोणी दिला? खरीपाच्या तोंडावर जर तुम्ही कर्ज नाकारायला लागला तर जिल्हा बँकेला सुद्धा आम्हाला मग बघून घ्यावं लागेल। शक्तीपीठ विरोधात तुम्ही गेली 2 वर्ष हा सगळा लढा देताय। आता या लढाई प्रत्यक्षात बांधावर लढाई व्हायला सुरुवात झालेली आहे। हा सगळा रोष किती प्रमाणात आहे हे काही प्रमाणात आता बघितलं देखील प्रशासनानं। आता तरी प्रशासन शहाणं होईल असं वाटतं का? मला असं वाटतं की या घटनेवरनं प्रशासनानं शहाणपणा घ्यावा। मी पुन्हा सांगतो, पोलिसांना कर्तव्य दक्षता दाखवायची असेल तर गुंडापुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी दाखवा। अरे तरण्याच्या पोरी पळवून नेल्या जात आहेत, अल्पवयीन मुली गायब झालेल्या आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही, तिथं तुमची मर्दुमुखी दाखवा। अंमली पदार्थ राजरोस विकले जात आहेत, ड्रग पेडलर खुलेआम फिरतायत, त्यांच्यावर त्यांच्या मुसक्या आवळा। आणि मी त्यांना सांगितलं की मला 1 तास वेळ द्या, या विटा शहरामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा ड्रग इथं मी गोळा करून मी इथून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर राहणारा माणूस आहे, तरी सुद्धा 1 तासात मी तुम्हाला पाहिजे तेवढा ड्रग या शहरातनं गोळा करून दाखवतो। मग हे काय चाललंय? तुमच्या बुडाखाली आग लागल्या त्याची पहिला चौकशी करा आणि मग शेतकऱ्यांची जमिनी लुटायला जा असा त्यांनाही इशारा दिलेला आहे। आता बोलताना सांगितलं मगाशी की तुषार जोशी जे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांना फक्त शक्तीपीठ महामार्गासाठी इथं आणले का देवेंद्र फडणवीस यांनी? देवेंद्र फडणवीसचे लाडके आहेत ते, असा संशय घ्यायला व्हावाय, कारण तुषार जोशी हे आगळीक करायला खूप प्रसिद्ध आहेत। त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये असंच रात्री अपरात्री घुसून लाठीमार करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांनाही त्यांच्या नेत्यांनाही त्यांच्या मालकालाही महागात पडलं।
त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये आपल्याच पालकमंत्र्याला म्हणजे ज्याच्या हाताखाली ते काम करतात त्याला धक्काबुक्की करण्या एवढी त्यांची मजल गेली. त्यांना आम्ही इशारा देतो की हा सांगली जिल्हा आहे, क्रांतीचे नाना पाटलांची कर्मभूमी आहे, इंग्रजांना पत्र्या टोकणारा हा परिसर आहे आणि क्रांतिकारकांचे रक्ताचे वारसदार आणि वैचारिक वारसदार इथं शेतकऱ्यांच्या बाजूने लढतायत. तुम्हाला मागात पडेल. दोषी तुमची टोपी कधी उडाली तुम्हाला कळणार सुद्धा नाही. प्रशासनाला एकच प्रश्न विचारला, या खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आणि आम्हाला एकही इंच जमीन द्यायची नाही अशा प्रकारच्या हरकती नोंदवलेल्या होत्या. आणि त्या हरकतीला उत्तर देत असताना जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 आणि 2 जूनला प्रत्येक शेतकऱ्याला त्या नोटिशीचं उत्तर दिलं की अजूनही अधिसूचना निघालेली नाही आहे, त्यामुळं तुमच्या जमीन अधिग्रहित करायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे, तेव्हा तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे असं कळवलेलं आहे. मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही काय जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? एका बाजूला जिल्हाधिकारी सांगतात आम्ही रीतसर हरकती घेतल्या तर त्याला उत्तर देतात की अधिसूचनाच नाही, त्यामुळे तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला रात्री अपरात्री तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर कुठल्या अधिकारानं जाता, तुम्हाला कुणी अधिकार दिला? त्यावेळी त्यांनी थातूर मातूर उत्तरं दिली आणि आम्ही संवाद साधायला गेलो होतो, शेतकऱ्यांची समजूत काढायला गेलो होतो, अशा प्रकारचं उत्तर दिलं. अरे समजूत काढायला तुम्हाला रात्रीची वेळ वाजली काय? आणि समजूत काढण्यासाठी तुम्हाला शेकडो पोलिसांचा फौजफाटा, दंगल निवारण पथक कशासाठी लागतं? हा जाब त्यांना आम्ही विचारला. त्यावर ते निरुत्तर झाले. त्यांना आम्ही सांगितलं एक प्रोसिडिंग तयार करा आणि या खानापूर तालुक्यातला एकही शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. त्यामुळं सर्वे करायला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे. जमीनच द्यायची नाही तर सर्वे करायचा प्रश्न येतोयच कुठं? त्यामुळं सर्वे करायला विरोध आहे आणि सर्वे करायला आम्हाला ते येऊन देत नाही असं स्पष्ट शब्दामध्ये शासनाला कळवा असं त्यांना सांगितलं. त्यांनी ते कबूल केले.